विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आता संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटायला लागलेले आहेत। पुण्यात देखील ठिकठिकाणी भाजपकडनं अशा फ्लेक्सचं जे उभारणी करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर याच्यावर एक व्यंगचित्र राहुल गांधी यांचं करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर एक फुली मारून खाली हिंदू हिंसक आहेत असा राहुल गांधींचा जो कोट होता तो देखील लावण्यात आलेला असून त्याच्या शेजारी स्वामी विवेकानंद यांनी जे हिंदू धर्माबद्दल जे वक्तव्य केलं होतं, खरं तर ज्यांनी आव्हान दिलं होतं की जो कोणी हिंदू धर्माच्या विरोधात किंवा त्यांच्याबद्दल बोलेल तर समुद्रात फेकून देईल, असा आशयाचे एक फ्लेक्स जे आहे ते पुण्यातील धीरज घाटे जे पुण्यात शहराच्या भाजपाचे शहराध्यक्ष आहेत त्यांनी अनेक ठिकाणी लावलेले आहेत। सध्या माझ्यासोबत स्वतः धीरज घाटे आहेत। राहुल गांधींचा निषेध जो आहे तो संपूर्ण पुणे शहरात तुम्ही करताय, काय या वाक्याचा अर्थ होतोय आणि संपूर्ण शहरातल्या केलेल्या निषेधार्थ तुम्ही कसं व्यक्त करता? मला असं वाटतं की हा हिंदुस्थान हिंदूंचा आहे। या हिंदुस्थानातले मूळ निवासी हिंदू आहेत। केवळ राजकारण करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत। हिंदूंच्या बद्दल अपमानकारक वक्तव्य करून इतर मला असं वाटतं की मुस्लिमांचं लांगुल चालन त्यांना करायचे का किंवा अन्य धर्मीयांची मतं मिळवण्यासाठी अशा पद्धतीने वक्तव्य करायचे। एका बाजूला म्हणायचं की ज्ञानोबा माऊली आणि तुकोबारायांच्या पालखीमध्ये मी चालायला येणार आणि ह्या हिंदू धर्माची परंपरा असणाऱ्या या हिंदुस्थानात तुम्ही हिंदूंना असं म्हणताय की हिंदू हे हिंसक आहेत। पुण्यात म्हणजे देशभरातला हिंदू कसं सहन करेल? आज आम्ही जे पोस्टर लावलेलं आहे पुणे शहरामध्ये अशा पद्धतीने हे आम्ही प्रतिकात्मक त्याचा निषेध केला आहे। आणि स्वामी विवेकानंद ज्या पद्धतीने म्हणले होते की खबरदार हिंदू धर्माला नावे ठेवाल तर मी तुम्हाला समुद्रात फेकून देईल, मला असं वाटतं की ही तमाम हिंदूंची भावना या पोस्टरच्या माध्यमातून आम्ही व्यक्त केली। पुढची मागणी काय? खरं तर जर काँग्रेसचे नेते यावर बोलायला अजून तयार नाही आहेत, राहुल गांधींनी माफी मागणं अपेक्षित आहे? नाही, काँग्रेस हे कायम मतांच्या ध्रुवीकरणासाठी हिंदूंना अशा पद्धतीने डॅमेज करण्याचा प्रयत्न करतात, पण हिंदू हे सहन करणार नाही। दुर्दैवाने त्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसलेले स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे हिंदूचे नेते म्हणवणारे उद्धव ठाकरे हे सुद्धा या विषयात काही बोलायला तयार नाहीत। मग हिंदूंचा अपमान आम्ही सहन करणार आहे। भारतीय जनता पार्टी हा हिंदूंच्या हिंदुत्वाच्या पाठीशी कायम ठामपणे उभा राहिलेला आहे। मोदीजींनी त्यांना योग्य पद्धतीने संसदेमध्ये उत्तर दिले, पण आम्ही रस्त्यावरती उतरून उत्तर देऊ। अशा पद्धतीने कोणी हिंदूंचा अपमान करणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही। येणारा काळ हा सगळा निवडणुकांचा आहे, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत। अशा पार्श्वभूमीवर असे केलेले वक्तव्य समाजासाठी निश्चितचपणे तेढ निर्माण करणारे वाटत नाहीत? नाही, निश्चित मला असं वाटतं की एवढ्या राष्ट्रीय पातळीवरती तुम्ही काम करता, एका पक्षाचं नेतृत्व करता, अशा पद्धतीने हिंदुत्वाचा आणि हिंदू धर्मीयांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे। जनता तुम्हाला सोडणार नाही हे निश्चित आहे। जाहीरपणे माफी मागावी करावी? नाही, माफी मागितलीच पाहिजे। त्यांची मुळात लायकी नाही आहे की हिंदुत्वावरती आणि हिंदूंवरती टीका करण्याचा त्यांना अधिकार नाही आहे। परंतु पुण्यातलं हिंदू असतील, राज्यातले हिंदू असतील, देशभरातले हिंदू असतील, हे त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत अशी भावना या निमित्ताने मला बोलावीशी वाटते। आपण बघू शकतो की धीरज घाटेंनी जो फ्लेक्स लावलेला आहे, अनेक शहराच्या अनेक ठिकाणी हे फ्लेक्स जे आहेत ते राहुल गांधींच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि राहुल गांधी यांनी स्वतःहून जाहीरपणे जोपर्यंत माफी मागणार नाहीत तोपर्यंत सगळ्या हिंदू धर्मांच्या भावना ज्या आहेत त्या दुखावल्याच राहतील अशी प्रतिक्रिया स्वतः पुणे शहराचे भाजपचे शहराध्यक्ष यांनी दिली आहे। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।